भारतीय जनता पक्षाचा। तर आपण पाहतोय अमित शहांच्या हस्ते आज भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होत आहे। आता जय जय केंद्रीय गृहमंत्री श्रीराम। अमित शहा इथे दाखल झालेत। तर भाजपच्या सगळ्या मान्यवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या वास्तूची उभारणी होणार आहे आणि माननीय आपले सगळेच मान्यवर या इथे भूमिपूजन करणार आहेत आणि ते भूमिपूजन झाल्यानंतर व्यासपीठावर येणार आहेत। मंत्र पुष्पांजली होणार आहे। या पृथ्वीचा आशीर्वाद घेण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करून या वास्तूची उभारणी इथे होणार आहे। त्याचं पायाभरणीचा हा कार्यक्रम आज आहे, भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय महसूल मंत्री आणि माजी प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेबजी दानवे, आशिषजी शेलार, मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम आणि आपल्या व्यासपीठावरचे सर्व मान्यवर मंत्रीगण इथे खाली या भूमिपूजनाचा कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती लाभलेली आहे। माननीय अमित भाईंच्या हस्ते इथल्या भूमीचं पूजन होत आहे। त्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठीचा हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे। छोटेखानी आपलं जे कार्यालय होतं ते आता मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर इथे या वास्तूमध्ये उभं राहणार आहे। महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांसाठीची ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असणार आहे। माननीय देवेंद्रजी देखील पूजन करत आहेत। तर आपण पाहतोय वाढवून इथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते या मुख्यालयाचं भूमिपूजन झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राम शिंदे, अतुल सावे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आणि सगळे भाजपचे हे नेते आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। आपण पाहतोय अमित शहांच्या हस्ते हे आता भूमिपूजन संपन्न झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे। मोठ्या संख्येने भाजपचे हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे आलेले आहेत। भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं हे भूमिपूजन आता अमित शहांच्या हस्ते पार पडलेलं आहे। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि याच ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे सुद्धा दिसतात। आता हे सगळे मान्यवर व्यासपीठावर आलेले आहेत। जोरदार टाळ्या वाजवून महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन इथे पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील या व्यासपीठावरती स्वागत। माननीय मुरलीधरजी मोहोळ केंद्रीय मंत्री हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील मनापासून स्वागत करते। सगळ्यांना आसनस्थ होण्याची विनंती करते। आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरमने करूया। त्यानंतर तर आपण पाहतोय अमित शहांच्या हस्ते हे प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन आता पार पडलेलं आहे। आज मुंबईमध्ये अमित शहांचा हा दौरा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यासह इतर भाजपचे नेते, यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, मुरलीधर मोहोळ हे सुद्धा आहेत, रावसाहेब दानवे आहेत, नारायण राणे आहेत, गिरीश महाजन आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आहेत। एकूणच भाजपचे महत्त्वाचे नेते इथे दाखल झालेले आहेत आणि आता या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय अमित शहांच्या हस्ते भाजप प्रदेश मुख्यालयाचं हे भूमिपूजन पार पडलेलं आहे आणि आता या ठिकाणी सगळे मान्यवर व्यासपीठावर आलेले आहेत। पंकजा मुंडे, आशिष शेलार यासह अमित साटम आणि राम शिंदे तसेच महत्त्वाचे भाजपचे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा इथे उपस्थित आहेत। भाजप प्रदेश कार्यालय महाराष्ट्र असा हा फलक आपण पाहतोय आणि या मुख्यालयाचं भूमिपूजन आता अमित शहांच्या हस्ते पार पडलेलं आहे। तर हे भाजपचं मुख्यालय आता आणखीन मोठं होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय।
आज अमित शहांनी याआधी एक बैठक सुद्धा पदाधिकाऱ्यांची घेतलेली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर अमित शहांचे महाराष्ट्रामधले दौरे आता वाढताना पाहायला मिळत आहेत आणि आज महत्त्वाचं म्हणजे निमित्त होतं प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन आणि या ठिकाणी या मुख्यालयाचं भूमिपूजन गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुख्य हस्ते पार पडलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार आहे। महत्त्वाचे नेते या कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू आहेत। प्रत्येक ठिकाणी कशी रणनीती आखली पाहिजे या संदर्भातला आढावा घेतला जातोय। अमित शहांच्या सुद्धा वारंवार बैठका या संदर्भात घेतल्या जात आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध ठिकाणचा आढावा घेत आहेत, दौरे करत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाचं म्हणजे अमित शहांच्या हस्ते भाजप प्रदेश मुख्यालयाचं हे भूमिपूजन पार पडलेलं आहे। याआधी अमित शहांनी सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक सुद्धा घेतली आणि त्यानंतर आता या कार्यक्रमाला ते आले आणि अमित शहांच्या हस्ते या भाजप मुख्यालयाचं भूमिपूजन पार पडलं। या कार्यक्रमाला भाजपचे महत्त्वाचे सगळेच नेते खरं तर उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावसाहेब दानवे, राम शिंदे, अतुल सावे यासह चंद्रकांत पाटील, नारायण राणे, मुरलीधर मोहोळ आणि गिरीश महाजन तसंच इतर महत्त्वाचे नेते सुद्धा इथे उपस्थित आहेत। खरं तर गेल्या काही दिवसांपासून वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत। एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झडत आहेत आणि आज या कार्यक्रमासाठी आपले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते जे 40 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं काम करत आहेत, आपले सगळे जिल्हाध्यक्ष, माननीय आमदार, माननीय खासदार, माजी आमदार, माजी खासदार आणि कार्यकर्ते अशा सगळ्यांना या कार्यक्रमामध्ये आज इथे उपस्थित होताना पाहून आम्हाला सगळ्यांनाच आनंद होतोय। तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमासाठी स्वागत करते आणि आता आपल्या या कार्यक्रमासाठी खास आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या भारताचे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय प्रदेशाध्यक्षांना करते। माननीय रविदादा